तर नमस्कार, जय एकवीरा. मी जागृती पाटील स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर मी तुमच्यासाठी घेऊन आले एक नवीन ब्लॉग. हा ब्लॉग असणार आहे देवदर्शनाचा. आम्ही सर्व जातोय देवदर्शनाला, जसं की अष्टविनायक, जेजुरी, एकवीरा. आणि तुम्हाला मी सर्वांसोबत भेटवेन की कोण कोण येत आहे वगैरे. आणि आता बघा आमचं काय चालू आहे. एंड मोमेंटला दीदीला आत्ता आठवलं की हा ड्रेस घ्यायचा आहे. बिचाऱ्या आईला काम लावलं. आत्ता हिने ड्रेस आयन करायला दिलाय. ऐसा आप कैसे कर सकते हो? भूल जाते हो आप. मी तुम्हाला बोलत होते मी नाही घेत आहे, तुम्हीच बोलले घ्या म्हणून नाही करते. पण आमचं एक मॅचिंग आहे. मग हिला आम्ही बोललो की घे, पण ही नाही बोलते. हिला स्वतःला ना एकटं वेगळं वेगळं फॅशन करायचं असं असतं. काही नाही, असं काही नाही. हिने स्वतःसाठी शॉपिंग असं करून काहीच आली. नाही. खास शॉपिंग करायला गेलेली मॅडम. बघू शकता तुम्ही उत्सुकता ह्यांची किती आहे. पूर्ण गावाची लाईट गेली आहे आणि या बायकांनी पूर्ण इकडे हंगामा करून टाकलाय. हाय. तर तुम्ही कुठे चालले सांगा. तू हा त्यांनी व्यवस्थित जायचं, पिकनिक व्यवस्थित करायची. हो नक्कीच. अशी आमची इच्छा आहे. हो हो ठीक आहे. दर्शन व्यवस्थित घ्या. आमचा नमस्कार सांगा अष्टविनायकला. चालेल चालेल. ओके. आणि कृपाताई आली आहे हाय बाई. आणि हे सगळे माझे कझिन्स आहेत. हाय हाय हाय. थँक्यू थँक्यू. हाय मावशी. कोचिवड्याची लाईट गेलेली आहे. म्हणून आम्ही टॉर्च आम्ही लावला नाही. नाही आता झोपून जायचंय. पावडर का लावायचं. नाही येणार, आम्हाला काहीतरी पैसे बघा, मावशी आता आरती करते बसची. 11 वाजता निघणार होते आणि टाइम झालाय 12 वाजले. 12 वाजता निघतात. मावशी बस कधी घेतली तुम्ही? बघा स्वस्तिक काढताय. मोठा काढ मोठा काढ. हल्दी कुंकू आवरारले ती माझ्या बोटाला. नेऊला बोला. ते गोंगाट बघा किती चालू आहे आधी. हाय 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 हाय. तुम्ही नाही येतात का? थँक्यू. तुम्ही नाही ना? हाय हाय हाय. नाही नाही हा. मी कामाला नाही जात अजून. माझ्याकडून पैसे घेतात ते लोक. कधीपासून तेच चाललंय सहलीला जायचं. कधीपासून तेच चाललंय सहलीला. 11 वाजता सुटणार होती बस. तुम्ही उशीर केलेला आहे बस मागवायचा. तुमची माणसं व्यवस्थित नाही आहेत. त्याला आम्ही काय करू शकत नाही. 11 वाजता सुटणार होती बस. 12 वाजून गेले अजून बस सुटत नाही. फक्त गाणी बोलतात. 11ला बस बोलवली इकडे आहे. त्याला आम्ही 12-11 झाले पण बस काय सुटत नाही. हा बसते. आणि बघा आमची आई वगैरे आम्हाला सोडायला आले आहे. बाय वहिनी. फायनली बस चालू झाली आहे. तरी पण अजून 10-15 मिनिटं टाइमपास होणार आता. तेच गाईज बघा मी कधीपासून व्हिडिओ काढायला थांबली. लोकांचं काही अटपतच नाही. मी दीदीला पण बोलून घेतलंय रीलसाठी व्हिडिओ काढायला. मोरया. चलो बाय 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 बाय. सर्व गोंधळ चालू आहे. हे लोकांनी आम्हाला सीट नाही दिली आहे. चीटर लोक. कपल्सच्या सीटवर हे दोघी बसले. हर्षिका मला टाकून बसली यार. आणि बघा मी या पोरांसोबत बसणार आहे. माझी विंडो सीट आहे. बाळा माझी विंडो सीट आहे आणि मी या लोकांसोबत बसते. गाईज मोरया मोरया. जय मल्हार. फोन आले. सकाळचे 3:45 झालाय आणि आम्ही लोक आत्ता आलोय. कुठे आलोय पण महाडच्या गणपतीला आलोय आम्ही. आणि सकाळी 5 वाजता दर्शन चालू होणार आहे. पण आम्ही लोक आत्ता आलोय. लवकर पोचलो तर आम्ही आत्ता इकडे आंघोळ वगैरे करणार आहे.
आता अर्धे लोक गेले म्हणून आम्ही वेटिंग लिस्टला आहेत बघा. सगळे वेट करतात आम्ही लोक. आणि मग आजपासून आमचा अष्टविनायकचं दर्शन चालू होणार. एंडपर्यंत ब्लॉग नक्की बघा, आम्ही किती मज्जा करतो असं तुम्ही बघू शकता. सकाळ सकाळी ते योगा चालू आहे. आमची दीदी कोणतं तरी आसन करून दाखवते. दीदी प्लीज एकदा तुम्ही करून दाखवावे. बघा तुमच्याशी होतं की नाही. रिक्वेस्ट आहे आमची तुम्हाला, प्लीज बघा बघा कोणता तरी योगा दाखवते दीदी. पडली तर किती मजा येईल, रेकॉर्ड होऊन जाईल. नवराच गुरु आहे. वा 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 वा. तुम ना कामयाब रहे बेटे, ना कामयाब. तर बघा आपल्याला 5:15चं दृश्य इथे काय बघायला भेटतंय. आम्ही लोक आलोय महाडच्या गणपतीला आणि आम्ही येऊन इकडे अंघोळ वगैरे केली. इथेच आम्ही रेडी पण झालोय. पण आमच्याकडं बॅड लक आहे की गणपतीचं देऊळच ओपन नाही आहे अजून. आणि ते बोललेले आधी की 5 वाजता ओपन होणार, मग बोलले की 6 वाजता. तर आम्ही वेट करतोय कारण की एवढं लांब येऊन मुखदर्शन करून मग म्हणजे असंच येऊन जाणं काय मतलब नाही आहे. मग आम्ही लोक वेट करणार आणि मग दर्शन घेणार. आणि आपण बघूया सगळे कसे रेडी झाले आहे. तर पण त्यांना या क्युटीजला भेटा. त्या बघा या सगळ्या बिचारे वेटिंगसाठी कुठे बसले. बघा इथे फॅन नाही, फॅनसाठी आलेली पण हिचा पचका झाला ना तुझा. गरम 5:30 नाही 6. 5:30 वाजता हा मेन गेट ओपन होणार, मग ते अभिषेक वगैरे चालू होणार. अच्छा. त्यानंतर 6 वाजता आपलं दर्शन. हो हिला सगळे इन्फॉर्मेशन आहे गाईज बघा. पण तू काय खाल्लं नाही का, जोरात बोल ना. नाही ना, भूक तर लागले. आणि हे लोक असे बसले जसं की हे लोक अभिषेकाला चालत. हॅलो. सगळे एकदम लुंगले पांगले झाले. दमले, झोपेत आहेत सर्व. सगळे खूप सुंदर दिसतात आहेत तसे. अरे मला थँक्यू तरी बोला यार. बघू शकता भक्त इकडे बसून बसून दमून झोपले पण आहे. किती कधीपासून ते झोपतात आहे पण दरवाजा काय ओपन होत नाही. आता अजून थोडाच वेळ मग होईल चालू दर्शन आम्हाला देणं. इथून थोडंसं दिसतंय तरी पण आपण बघूया इथून थोडासा दिसतंय. अँड फायनली द वेट इज ओव्हर. मंदिर ओपन झालेलं आहे. आणि बाप्पा पण खूप क्यूट असे. हा आमचा ग्रुप आहे आणि आम्ही महाडच्या गणपतीला आता पहिलं व्हिजिट केलं आहे. बोला गणपती बाप्पा मंगलमूर्ती. आता आम्ही लोक महाडच्या गणपतीच्या इथून निघालोय. आता आम्ही जातोय पाळीच्या गणपतीला. आईचा उदो उदो बोला. आई तुझे देवलाचा कल्लसू, आई तुझे देवलाचा कल्लसू. येतय दुपारतीचा वासू. चांदना चांदना पिठवर चांदना, चांदूला रातीला बारा, चांदूला रातीला बारा.
भाविक व्हायची अँटी व्हायरस काय काय नावं ठेवतात ती पोरं. आणि हे पुढचे लोक गाणीच नाही बोलत काय, ह्यांना नाही घ्यायचं आता कशामध्ये. हे तुम्ही कधीपासून बोलत होते गाणे घ्या गाणे घ्या, बघूया किती बोलतात. ए तू का नाही बोलत गाणं, बोलशील की नाही? नाही बोलतो. चला घ्या स्टार्ट करा लवकर लवकर. आणि हा कुठे अरे दिसत नाही. आणि बघू शकता तिकडे मानसी दीदी पण आली आहे गाणं बोलायला. बघूया कोणतं गाणं बोलणार आहे. देवा धन तुझी जेजुरी, देवा धन तुझी जेजुरी. धन तुझी जेजुरी देवा सोनियाची, जेजुरी देवा धन तुझी, धन तुझी जेजुरी देवा सोनियाची. देवा नवला खूप पायरा, देवा नवला खूप पायरा. तर आता आम्ही लोक आलोय पाळीला, म्हणजेच की बल्लाळेश्वराचं दर्शन घ्यायला. तर बघूया की कसं दर्शन होतं. तर अशा प्रकारे आमच्या अष्टविनायकमधला आमचा दुसरा गणपती झाला आहे, म्हणजेच की पाळीचा बल्लाळेश्वर. तर बोला गणपती बाप्पा मंगलमूर्ती. तर गाईज आम्ही लोकांनी आता पाळीचा गणपतीचं दर्शन घेऊन झालं आहे आणि आता आम्ही लोक भीमाशंकरला जातो. आणि यामध्ये रस्त्यामध्ये आम्ही लोक थांबून जेवण बनवत होतो. हे बघ शेफ कोण आहे इकडे ते तर सांगा पण. साई तू शेफ आहे, काय बनवतोय, काय बनणार आहे आज? व्हेज पुलाव. ओहो. आणि इकडे त्याला सहकार्य करण्यासाठी बघा भाजी साफ करतात आहे. ही आता व्हिडिओ काढायला लागली नाही ते वयम बसली ना, व्हिडिओ काढायलाच बसल्या. तेच पटापट हात चालव आधी. आणि जिजू त्यांचे टॅलेंट, जिजू टॅलेंट दाखवणार आहे. कांदा कापून बघूया कसा कांदा कापतात. ताई भागली जराशे वटाणे सोडून बघा, आता तिकडे त्यांचे कान पकवायला गेली आहे. इथे वटाणे साफ कर चल. हे फक्त कारणे आहेत, बाकीचे लोक बरोबर करतात आहे. आणि आमच्या घरात एक एक आळशी भरले, आता काय बोलणार. हो ना, स्वतःची तारीफ बघा कशी करते. हाई आहे की त्यांनी साल पण नाही पूर्ण काढलंय. एक डिझाईन मध्ये कांदा कापणारी सुरी आणली आहे आणि एक साधीवाली. चॉकलेट कापण्याची सुरी का आणली पण तुम्ही लोकांनी आधी? फायनली शेफ हॉटेल मॅनेजमेंट करून काहीतरी कामात आलेलं आहे. पण तेल गरम नाही झालं तरी आणि आधी जिरं टाकलंय, ते जिरं उडत पण नाही. हा साई जरा वाकून टाक, मेहनत घे. इंडियन्स लोकांचा जुगाड बघा, कलबत्ता नाही आणलं. तुम्ही हे सगळे ट्रिक्स कुठून शिकले? अच्छा, हाय बोटीवर जातात का? अच्छा जिजू तुम्ही बनवतात? खोटं खोटं बोलायचं नाही. बघूया ताई, तू एकदम मेन काम करतोय. खारट झालं ना अख्खा टोप तुलाच खायला लागेल. हे टाक, राईसला लागते मिठ. बोल ना जरा. काम करतो दिसत नाही. अच्छा व्हिडिओ काढायला बसलेलो आम्ही. अच्छा, आणि तुम्ही सारे असे बसल्यात. अरे आम्हाला खूप चांगलं वाटतं तुम्हाला असं काम, तिकडे हे करायला बसले. आम्हाला चांगलं वाटतं तुम्हाला काम करताना बघताना. असं काय जिजू जिजूचा घाटा मारताना व्हिडिओ घेतलाय मी. जिजू शिकवतात आहे करिश्मा ताईला. शिक तू काहीतरी. करपवला कांदा पहिलेच. पडतळण्याचं कॉन्ट्रॅक्ट नवरा बायकोंकडे दिलंय. शिक तू. पप्पा मम्मी बघ कसे काम करतात. याचं नाव काय? वेदिक. हळू
तुम्हाला काय अचानक भांडण आठवलं की काय तेल उडवतात तुमच्या ट्रिपचे मार्गदर्शक ते सगळं ठरतंय आता कुठे जायचं काय जायचं. आणि अजून जेवणच ना शिजलंय, एवढं भूक लागली एकतर. साई आज बनेल की नाही यार, भूक लागली आहे. बघूया थांब 5 मिनिटं ना. आता 1:50 झालंय, मी 55ला वापिस येईन बघ. बघू किती शिजलंय. ओ हो मानलं मी साई तुला. टेस्ट केल्यावर अजून तारीफ करेन जर चांगलं लागलं तर फायनली झालेलं आहे जेवण आणि दिसायला तर खूपच छान दिसतंय. टेस्ट करून बघूया. वहिनी लोणचं वाटायला वहिनीला ठेवलं. पण वहिनी वाटत होती, मी जेव्हा जेव्हा बघितलं वहिनीच्या हातात होतं लोणचं. आणि हे लोक सर्व बघा, हे लोकांना इथे जागा संपली, लोक रस्त्यावर येऊन बसले सावळीत. साई तुझा रिव्ह्यू तूच दे, चल कसं झालंय. एक नंबर. बघूया सर्वांच्या तोंडातून हे ऐकायला भेटतं की नाही. हे तुम्हाला कसं वाटलं? तुला? हॉटेल वाली स्टाईल. अरे बापरे, भावाची जरा जास्त तारीफ होते. तुला रे? मस्त. बघूया महिला मंडळला विचारून. तू झालंय जेवण? ठीक आहे. भावाची तारीफ नाही निघत आहे बिचारीच्या तोंडातून. वाव, मस्त प्रिन्सेस ट्रीटमेंट चालू आहे इकडे. चला मी पण जाते जेवायला, खूप जास्त भूक लागली आता. गाईज आमच्या लोकांचा पचका झालेला आहे. आम्ही भीमाशंकरला आलेलो आणि आम्हाला असं झालं की आम्ही गाडी पार्क करून आम्ही लोक तयारी करत होतो आणि असं आम्हाला मेसेज आला की दर्शनच नाही भेटणार आहे, देऊळच बंद आहे. ही संध्याकाळी 7 वाजता होणार आहे. आणि आमची दीदी वगैरे सर्व मेकअप हा. आणि मी तुम्हाला व्ह्यू फोटो टाकेन क्लिप्स की कसा व्ह्यू होता. आम्ही स्वतः मंदिर नाही पाहिलं अजून, नेक्स्ट टाइम बघूया. आम्हाला हा एवढं आम्ही वरपर्यंत आलो. ॲटलिस्ट त्या पोलीस काकांनी खालती बॅरियर लावायचं की बंद आहे. एवढं घाटबीट पार करून आम्ही आलो आणि आता बंद सांगतो. मोदी पण फोन नाही उचलत, मी मोदीला फोन केलेला. तर काय आता आम्ही लोक भीमाशंकर जाऊन आले, बट आम्हाला दर्शनच नाही भेटलं. आणि खूप लांबचा प्रवास होता गिरिजात्मजला येण्यासाठी. आम्ही झोपा वगैरे पूर्ण केला आणि आता आम्ही गिरिजात्मजाचं दर्शन घ्यायला आलो. आणि इथे लेण्याही आहेत, खूप सुंदर वाटतं व्ह्यू. सर्व खूप जास्त दमले, आवाज वगैरे एकदम बेकार झाला. आणि इकडे चढायचं आहे. वाव यार काय व्ह्यू आहे. पण आम्ही लोक खूप जास्त दमलोय. इकडे शूट करून घेते कारण की वरती असं ऐकतात की खूप जास्त माकड आहेत, फोन वगैरे घेऊन जातात. म्हणून बघू इफ पॉसिबल तर वरचा शूट करेल. असं वाटतंय मस्त वाटते चढून तुला. मला नाही वाटत. हा फोन आता सीधा जेबमध्ये. ह्यांची व्हिडिओ काढण्यासाठी आधी मला धावत धावत यायला लागतंय. अरे तुम्ही चला बडाबड लंगड्यासारखे चालत होते एकदम. सर्वात जास्त साई एक्साइटेड आहे. साई काय बोलतो, एक्साइटेड आहे ना? नाही नाही नाही, तसं तो पहिला नंबर काढेल मग. अरे वाव, माकडं. मी हे विचार करते की पुढे जाऊन काय होणार आहे. फायनली आम्ही पोचलो आणि हे बघा फोन ठेवत आहे आता कारण की मग कशी हमला झाला आमच्यावरती. आम्ही तिकडे फोटोसाठी थांबलेलो आणि मला एकही फोटो काढता नाही आला. हॅलो, तर काय आम्ही लोक एंटर केलंय बाप्पांचं देऊळ.
लोकांना मला फोटो नाही काढून द्यायला बघू शकता तुम्ही किती लाईनीतच बसले ते पण फोटोच्या स्पॉटला. तर बघा अशा प्रकारे आपल्या तिसऱ्या गणपतीचं दर्शन झालेलं आहे. गिरिजात्मजचं मयूर मुद्दामून हे लोक मस्ती करतात. आम्हा लोकांना एक पण शूट नाही करून देते हे लोक. सारखे मस्ती करतात ते मागून बिगून. ते बघ अरे बापरे मूड स्विंग्स होतात आहे बाबा बाबा. ते आमचे मार्गदर्शक बघा यांचं डिस्कशन चाललंय आता कुठे जायचं. आणि दर्शन खूप छान झालं आमचं एकदम मस्त होतं. माकडांनी आमची खूप हालत पण केली. भक्तीत रमली आहे माझी बहीण बघा. वा दीदी वा 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 किती भक्तीत रमली आहे माझी दीदी. अशा प्रकारे आपला अष्टविनायक मधला तिसरा गणपती झालेला आहे गिरिजात्मज. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. आता आपण दुसऱ्या गणपतीकडे जातोय राईट. चलो गाईज आता आम्ही ओझर गावाला आलोय आणि त्या आरती चालू आहे. किती मस्त मंदिर आहे. खूप छान असं डेव्हलप्ड केलंय एकदम. आता तर आरती चालू आहे फिलहाल. आम्ही दर्शनासाठी चाललोय आणि शायद आमचा आज स्टे इकडेच असणार आहे. अखंड देवी भक्ती रस अखंड देवी प्रेम मजलुक पावले हो मस्त वाटतंय की आम्हाला आरती भेटली आहे. मजलुक पावले हो मजलुक पावले हो पुरीचा हो स्वानंद पुरीचा आहो रविवारी आला आहो रविवारी सनग्लासेस शॉपिंग करायला आलोय आणि मी कन्फ्युज आहे की हा घेऊ की हा घेऊ. तर मला हार्शिका हेल्प करेल झालेला आहे मला दाखवायला तुला दाखवायला कारण की मी ह्याचं पहिले सिलेक्ट केलं गाईज. आल्या मी ह्याला बोलली की हा तुझ्या मस्त दिसतो. मी कन्फ्युज आहे की हा तर मला हार्शिका हेल्प करेल ना. हार्शिका कोणता घेऊ. हा वाला दीदीचा पण बोट घेऊया. हा की हा कुठला हा हे लोकच मला अजून कन्फ्युजन मध्ये टाकतात की आपण काकीला मावशी पण नाही काकीला सांगूया की एक चूज करायला ठीक आहे. आणि काकी मागे नाही मला फक्त एक कोणता तरी एक कोट निवडा. नाही तुम्ही त्यात नाही येत आहे मी इकडे फक्त कोट निवडा. काकीने कोणतं निवडलेलं आहे. काकीने हा सिलेक्ट केलं. हरली तर बघा आज आमचा स्टे ओझर गावाला आहे आणि आता खूप चेंज झालाय. आज या बनवतात आहे. थकलास एकदा सकाळी बनवून दमलास. बनवतो ना आज पण. बघा भात बनवून दाखवतो आता फक्त. आणि इथे भाजी साफ करायला बसताय. आणि इकडे आम्ही जेवण बनवतोय पण इकडे एवढी मस्त नदी आहे. एवढं शांत वाटतंय ना इकडे. तर आता आमचं जेवण वगैरे झालं आहे आणि आता आम्ही रूम बुक केलं. आम्ही तिथे आलो आहे आणि आत्ता आम्ही स्टे केलं आहे आज ओझर या गावामध्ये. हा गणपतीचं दर्शन घेऊन आम्ही इथे स्टे करतो आजचा दिवस. आणि आमचे अजूनही गणपती बाकी आहेत. आम्ही उद्या कंटिन्यू करणार आणि मे बी उद्या आम्ही जेजुरी जाणार आहे. तर नेक्स्ट व्लॉग बघायला पण तुम्ही विसरू नका. तर हा व्लॉग मी इथेच एंड करते. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.